आज आपण या ठिकाणी हॅलो आज आपण या ठिकाणी इझी इज बघतो. ठीक आहे, इथून एक न्यू कंपोजिशन मी बनवला आणि हे कन्सेप्ट समजण्यासाठी इथं एक आपण शेप बनवूयात. रेड कलर हा आणि याचा जो सेंटर पॉइंट आहे या ठिकाणीच आहे. ओके, तर याचे 3 कॉपी करतोय मी. मूव टूल इथं एक ठेवला, काय कंट्रोल डी न डुप्लिकेट केलं मी. ठीक आहे, आता तिघांमध्ये मी काय करतोय, पोझिशन. ओके, पी जसं की मी अगोदर फर्स्ट लेक्चर मध्ये सांगितलंय, पी फॉर पोझिशन, आर फॉर रोटेशन, टी फॉर ट्रान्सपरन्सी म्हणजे ओपॅसिटी, एस फॉर स्केल. ओके, तर आपण इथं पी घेतोय, पी फॉर पोझिशन. अरे पी फॉर पोझिशनच ना, पोझिशन. ओके, तर इथं प्रॉपर्टीज मध्ये या ठिकाणी इथं बघू शकता, इथून पण तुम्हाला डायरेक्टली भेटतं. हे पण लेटेस्ट सॉफ्टवेअर मध्ये आहे, जुन्या ओल्ड व्हर्जन मध्ये हे तुम्हाला इथं भेटणार नाही. ओके, त्यामुळे इथून पण सवय लावली तर बेस्ट आहे. ओके, या ठिकाणी मी सगळ्यामध्ये काय करतोय, थोडा पुढे घेतोय, 10 फ्रेम, कंट्रोल शिफ्ट आणि तो नेक्स्ट. ओके, इथं मी क्लिक केलं. ओके, स्केल आलं काय, सॉरी, पोझिशन घेतोय आणि इथं मी तिघांना सिलेक्शन करून एकाच वेळेस की फ्रेम लावतो. ठीक आहे, आणि 20 फ्रेम वरती, 30 फ्रेम वरती या ठिकाणी मी यांना पोझिशन मध्ये एनिमेशन करतोय अशा पद्धतीने. ठीक आहे, आणि 10 फ्रेम वरती जाऊन मी इथं स्टॉप करतोय. आणि हे जसं की लास्ट लेक्चर मध्ये मी सांगितलं की इथून तुम्ही काय करू शकता, इथं जो वर्क एरिया आहे ते कमी करू शकता. इथून डायरेक्टली अशा पद्धतीने पण घेऊ शकता, किंवा एन प्रेस केलं तरी पण इथून काय होईल, हे डायरेक्टली जिथं कर्सर आहे त्या ठिकाणी तो कट होईल. प्ले हेड आपण ह्याला म्हणतो, आपण नॉर्मल लँग्वेज मध्ये कर्सर पण असं कधी कधी बोलतो. ओके, राईट क्लिक करा, ट्रिम फॉर्म टू वर्क एरिया, म्हणजे काय, इथून जे आहे ते हे इतकं जे टायमिंग आहे हे कट होऊन जाईल. तर आपलं अॅनिमेशन काय झालं, इथून इथंपर्यंत 10 फ्रेम पर्यंत स्टॉप होईल आणि 10 फ्रेम पासून अॅनिमेशन स्टार्ट होईल आणि इथंपर्यंत तो येईल. आता जर बघितलं तर तो झटकन निघतोय, झटकन थांबतोय. ओके, झपकन निघतोय, झपकन थांबतोय. ओके, तर जर सपोज ही जर कार असती तर असं एनिमेशन आपल्याला ते प्रॉपर दिसलं नसतं, है ना. तर यासाठी आपल्याला काय, याच्या ठिकाणी तुम्हाला F9 म्हणून शॉर्टकट कीज भेटते. ओके, जसं की आता आपण इथं हे नॉर्मल इथं एंटर प्रेस केलं आणि नॉर्मल. ठीक आहे, आणि याच्यावरती मी एंटर प्रेस करतोय, इझी इज. ठीक आहे, आणि अजून एक आपल्याला याच्यामध्ये शॉर्टकट काढायला पाहिजे ते, चला असू दे. ओके, तर ह्या ठिकाणी मी ह्या पोझिशन वरती क्लिक केलं तर हे याच्यावरती असलेले सगळेच्या सगळे की फ्रेम सिलेक्शन होते. अदरवाइज इथून पण तुम्ही असं एक एक पण सिलेक्शन करू शकता, असं पण करू शकता, किंवा या ठिकाणी पोझिशन वरती क्लिक केलं की इथं जेवढं पोझिशन वरती अॅनिमेशन आहे, की फ्रेम आहे, सगळे सिलेक्शन होईल. राईट क्लिक करतोय तर की फ्रेम असिस्टंट. ओके, याच्यावरती जातोय आणि इथं बघा तुम्हाला इझी इज, इझी इन, इझी आउट. ओके, हे 3 ऑप्शन मिळतील. ओके, तर मी काय करतोय, ते खाली गेलं, सॉरी. ओके, तर या ठिकाणी मी इथं काय करतोय, याच्यावरती इझी इज लावतो. ओके, इथं राईट क्लिक केलं, असिस्टंट इझी इज. ओके, आता इथं जर इझी इज केलं तर तुम्हाला अशा पद्धतीचं काय दिसेल, की फ्रेम दिसायला लागेल. आता हे काय करेल बघा, निघताना पण तो हळू निघेल आणि थांबताना पण तो हळूवार थांबेल. ठीक आहे,
ओके, इथून तो काय होतोय, हळू निघेल, मध्ये स्पीड होईल बघा, त्याच्या बरोबर आला, हळू निघून पण तो दिसतोय, आणि जाताना त्याच्या अगोदर जातोय सगळ्यांच्या, आणि थांबताना सेम हळू स्पीड मध्ये थांबेल. ठीक आहे, हे झालं इझी इज. ओके, आता ह्या ठिकाणी हे जे आहे याचे अजून एक डुप्लिकेट काढतो मी, आणि ह्या ठिकाणी ह्याला सिलेक्शन केलं कुठं, ह्याला. ओके, आणि इथं यू प्रेस करतोय, त्यांना सिलेक्शन करून इथून काय करतोय मी, थोडस वरती सरकवतोय. ठीक आहे, तर या ठिकाणी आता याच्यामध्ये मी काय करतोय, हे पोझिशनला सिलेक्शन करतोय, राईट क्लिक, आणि इथून मी करतोय इझी इन. ओके, इझी इनला तुम्हाला अशा प्रकारे दिसायला लागेल. तर या ठिकाणी इथं बघू शकता पोझिशन, इथं मी करतोय राईट क्लिक, कीप फ्रेम असिस्टंट, आणि इथं करतोय आउट. ओके, आता या ठिकाणी इथं बघू शकता. ओके, जसं की मी इथं प्ले केलं, जे इझी इन आहे ते निघताना फास्ट निघेल, सगळ्याच्या समोरच दिसतंय इनवाला, आणि थांबताना झपकन थांबेल तो. ओके, आणि आउट जो आहे निघताना एकदम हळू निघेल, मग दिसतंय तुम्हाला, सगळ्यात लास्ट आहे, थांबताना सगळ्यात अगोदर फास्ट मध्ये थांबेल तो, आउट मध्ये. ओके, इथं बघू शकताय. ओके, तर हे काय आहे, की ह्या ठिकाणी इझी इज, तो निघताना पण हळू निघेल, थांबताना पण हळू थांबेल, मध्ये स्पीड होईल. इन मध्ये काय होईल, निघताना एकदम फास्ट निघेल, थांबताना झपकन थांबेल. ओके, आउट काय होईल, निघताना एकदम हळू निघेल, थांबताना, उलट बोललो, तर इथं काय होईल, निघताना तो हळू निघेल, आणि थांबताना आहे, अरे बाबा, आउट जो आहे निघताना हळू निघतोय, हा, थांबताना एकदम थांबेल, आणि इन काय करेल, निघताना फास्ट निघेल, थांबताना हळू थांबेल. ओके, इझी इज काय, दोन्हीकडनं पण काय होईल, ते हळूच थांबेल. आणि हे जो नॉर्मल आहे, आपण ज्याच्यामध्ये इझी इजच देत नाहीये, ते झपकन निघेल, झपकन थांबेल. समजतंय, तर हे आहे तुमचा इझी इज. ठीक आहे, ओके, तर या ठिकाणी आपण काय करतोय, लोअर थर्ड बघतोय, त्याच्यासाठी इथं मी हे सगळ्यांना डिलीट करतोय लेअरना. ओके, आणि ह्या ठिकाणी आपण काय करूयात, एक शेप बनवूयात अशा प्रकारे. त्याच्यामध्ये आपण कलर घेऊयात अशा पद्धतीनं. ठीक आहे, तिथून मी शेप मध्ये राउंडेड रेक्टँगल घेतो. ठीक आहे, आता हे कंटेंट मी तुम्हाला ऑलरेडी लास्ट लेक्चर मध्ये सांगितलं, हे फर्स्ट वाला मी डिलीट करतोय, नको आहे, हे वाला पाहिजे. ओके, इथून मी काय करतोय, इथं जो सेंटर पॉइंट आहे इथं ठेवतोय. ठीक आहे, लोअर थर्ड म्हणजे काय, बॉटम साइडला आपण एकदम सिंपल बघतोय आज या ठिकाणी, इतकं काही असं आपण बनवतोय, फक्त कन्सेप्ट समजण्यासाठी इथं आपण हे बघतोय. ठीक आहे, आता या ठिकाणी हे राऊंडनेस दिले बघा, इथं याचा राऊंडनेस तुम्ही इथून कमी जास्त करू शकता पाहिजे तशा पद्धतीने. ठीक आहे, तर हे राऊंडनेस मी काही अशा पद्धतीने करून घेतोय, मी असं. ठीक आहे, तर याचा स्ट्रोक मला नको आहे, तर स्ट्रोक वरती क्लिक करा, नन केलं. ओके, आणि इथं मला काय करायचं आहे, हे फर्स्ट काय करायचंय, याच्यामध्ये अॅनिमेशन करायचंय, कसं बाहेरून तो आत येईल. ओके,
तर काय होईल, बाहेरून आत यायचं असेल तर कशामध्ये अॅनिमेशन होईल, बाहेरून आत यायचंय भाऊ, पोझिशन पोझिशन ओके, काय स्केल मध्ये बघा. या ठिकाणी आता इथं मी तुम्हाला लास्ट लेक्चर मध्ये क्लिअर केलं होतं कंटेंट. कंटेंट काय आहे की तुमच्या प्रत्येक ऑब्जेक्ट वाईज इथं तुम्हाला ऑप्शन भेटेल. ओके, तर इथून पण चेंज करू शकता, इथून पण करू शकता, बट आता इथं काय एकच ऑब्जेक्ट असल्यामुळे आपल्याला इथून करा काय सेमच म्हणा. ओके, तर इथं काय करतो मी ट्रान्सफॉर्म मध्ये पोझिशन. ओके, पोझिशन इथं समजून घ्यायचं की आपल्याला काय अॅनिमेशन करायचं आणि कशावरती आपल्याला करावं लागेल. ओके, ज्यावेळेस लहान मोठं करायचं त्यावेळेस आपण रोटेशन मध्ये करू. स्केल मध्ये का रोटेशन मध्ये, स्केल मध्ये. ओके, हा, तर हे समजणं खूप महत्वाचं आहे की आपल्याला आता पोझिशन करायचं, मला बाहेरून आत घ्यायचंय. तर तो काय करेल, इथं पोझिशन वरती फर्स्ट की फ्रेम वरती इथं की फ्रेम लावली, फर्स्ट फ्रेम वरती की फ्रेम लावली. ओके, आणि मला इथं यायला पाहिजे तो कधी 10 फ्रेम वरती. ओके, 10 फ्रेम वरती साठी कंट्रोल शिफ्ट राईट वाला एरो. ओके, इथं मी की फ्रेम इथं पण लावून घेतो का, तर इथं यायला पाहिजे, 10 फ्रेम वरती इथं यायला पाहिजे आणि फर्स्ट फ्रेम वरती तो बाहेर असायला पाहिजे. क्लिअर होतंय. आता अॅनिमेशन काय होईल, बाहेरून बाहेरून काय शेप असायला काय झालं. अँकर पॉइंटचा विषय गंभीर आहे ना. आठवतं ना. ओके, अँकर पॉइंटचा विषय असा आहे की इथून तुम्हाला हा जो सेंटर पॉइंट आहे ते कुठं पाहिजे. ओके, तर या ठिकाणी जर रोटेशन करायचं असेल तर याचा इम्पॉर्टन्स आहे. ज्यावेळेस आपण रोटेशन करतो ते अँकर पॉइंट वरती असेल, अँकर पॉइंट कुठून व्हायला पाहिजे हे आपण इथून ठरवतो. ओके, तर या ठिकाणी मी काय करतोय, पोझिशन झालं आणि इथं आल्यानंतर मला काय करायचं, थोडासा मागं पुढं व्हायला पाहिजे. ओके, तर या ठिकाणी मी काय करेन, थोडस पुढं घेईन, शेप मागं पुढं व्हायला पाहिजे. ओके, तर इथून मी थोडस आतमध्ये घेतोय आणि इथून मी थोडस पुढे घेतोय. ठीक आहे, आता बघा आपल्याला जो मेन पोझिशन आहे मला इथं नकोच आहे, ऍक्च्युली मला इथं नको आहे तो. हे सगळ्यांना सिलेक्शन करतोय थोडस, सॉरी. ओके, इथून मी काय करेन, हे थोडस खाली पाहिजे कारण खूप वरती झालंय हे ना. इथून मी या ठिकाणी सगळ्या की फ्रेम न सिलेक्शन करतोय आणि ह्या ठिकाणी एक की फ्रेमला पकडून मी तर खाली घेतोय. ठीक आहे, लक्षात घ्या. आपल्याला सगळ्यांना खाली घ्यायचं असेल तर हे सगळ्या की फ्रेमला सिलेक्शन करा आणि खाली घ्या. ओके, आता याचं जे पोझिशन आहे इथं चेक करू शकता. आपण या ठिकाणी कुठं आहे तो, साईडला क्लिक करतोय, हे वर खाली होतंय 530 वरती, लक्षात ठेवा. ओके, किती वरती, 530 वरती. आता मी काय करतोय, 530च्या पुढे थोडं आणि थोडस मागं जाईल. ओके, तर इथं काय होईल, पहिल्यांदा तो 530च्या पुढे जाईल, कुठं इथं. ओके, या ठिकाणी 530च्या पुढे 30च्या 60 वरती घेतलं. ओके, त्याच्यानंतर 530च्या आतमध्ये किती होईल, 530च्या आतमध्ये 533 आतमध्ये म्हटलं 33 आतमध्ये 535 ना, 530च्या आतमध्ये 510 घेऊया. ठीक आहे, ओके, म्हणजे पहिलं काय होईल, तो बाहेर जाईल, मग आतमध्ये येईल, पुन्हा तो थोडस बाहेर. आपण किती घेतलं, 560 घेतलं ना. आता इथं आपण काय घेऊयात, 30 मेन आहे तर 40 घेऊयात, 540. ठीक आहे, आणि इथं किती घेतलं आपण, 20 घेतलं, 10 घेतलं ना, आणि इथं आपण घेऊयात 520 आणि इथं घेतो आपण 530 लास्ट फायनल. ओके, बघा पहिलं तो बाहेर जातोय 560 वरती, त्यानंतर आत येतो 10 वरती,
त्यानंतर 40 वरती जातं 60च्या आतमध्ये. ओके, पुन्हा इथं 10च्या पुढे 20 मध्ये आणि लास्ट तुमचा 30 वरती मेन पोझिशन. ओके, म्हणजे इथं काय होईल बघा, इथं बघू शकता तुम्ही. दिसतंय हा, झिग 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 है ना. आता हे याच्यामध्ये मजा येई नाही, मजा यायला पाहिजे ना भाऊ, है ना. मजा येण्यासाठी आपल्याला इझी आणि शॉर्टकट कीज F9. क्या बात आहे, स्मार्ट आहे तू. दिसतंय आता एकदम खटाखट मध्ये. ओके, तर अशा पद्धतीने तुम्ही काय करू शकता, इझीचा यूज करू शकता. काय बोलतोय, स्मूथ मध्ये होत काय, एनिमेशन. तर हे मे बी तुम्हाला समजलेलं असावं. आता हे झालं टेक्स्ट. ओके, आता सॉरी टेक्स्ट नाही रे, शेप. आता आपण इथं टेक्स्ट घेऊया. काय घेऊया, टेक्स्ट काय आपलं, ब्लॉक्स वाला. लॉक्स हे आपल्या स्टुडंटचं नाव आहे. अरे थांब जरा, मला लगेच लॉक्स वाला घेतलं की दिस ना, आणि दुसरं घेतलं तर मरू दे तिकडे. ओके, लॉक्स वाला हे असं ब्लर काय दिसतं, त्याच्या मागचं रिझन हे आहे. आपण याचं जे रेझोल्युशन ठेवलं इथं फुल नाही, हाफ आहे. फुल केलं तर हे व्यवस्थित दिसेल. स्पेलिंग वगैरे बरोबर आहे का. ओके, इथून आपण घे मेट्रो. आपण चांगलं का नको, मेट्रो. हा अलाइनमेंट वाला फॉन्ट आहे, मेट्रो. ओके, आणि हे आपण याच्यावरती घेणार आहोत. तर याचा कलर जो आहे ते मी व्हाईट करेन. ओके, याचा अगोदर इथं येऊन स्टॉप होऊ दे. त्याला इथं घेतलं, ठीक आहे. आणि याची साईज मी वाढवतोय, ठीक आहे. ब्लॉक्स वाला ऋषी है ना, ऋषी करू दे पुढं. हे YouTube चॅनल आहे आमच्या परम मित्र स्टुडंट, परम स्टुडंट. ओके, ऋषी पुढे नाही टाकायचं, नुसतं व्लॉग्स वाला टाकलं काही येऊन जाईल ना रे. तर याचं चॅनल सबस्क्राईब करा. ओके चलो ठीक आहे. तर या ठिकाणी इथं बघू शकताय. आता एक मजा बघायची तुम्हाला, मजा. आता याच्यावरती काहीच अॅनिमेशन न करता ऑटोमॅटिक यायला पाहिजे. इथं एक कन्सेप्ट आहे जे आपण पुढच्या लेक्चर मध्ये बघणार होतो, पेरेंट लॉक. ओके, तर हे आपण इथं करून घेऊयात आता आलेच तर, है ना. तर या ठिकाणी तुम्हाला पेरेंट आणि लिंक म्हणून भेटतंय, दिसतंय. ओके, पेरेंट म्हणजे काय, पालक है ना, आणि चाइल्ड मुलगा. ओके, आता काय होतं की जो पालक आहे काय ऍक्ट केलं तर लहान पिल्लू असेल, चाइल्ड काय करेल, जसा पेरेंट करेल तसा चाइल्ड करेल, बरोबर ना. पण चाइल्ड केलं की पेरेंट करेल का, चाइल्ड काही पण करत तसं पेरेंट करेल का, मग म्हणेल येडं झाले काय, है ना. तर त्यासाठी या ठिकाणी जो आपल्याला पेरेंट करायचंय कोण आहे, शेफ. ओके, शेफ हा पेरेंट आहे. शेफ जसं करेल तसं चाइल्ड करायला पाहिजे, म्हणजे कोण, टेक्स्ट ब्लॉक्स वाला. ओके, तर या ठिकाणी तर पेरेंट दिले, बरोबर. हे कोणासोबत पेरेंट करायचंय विचारतो, काय विचारते, कोणासोबत पेरेंट करायचंय भाऊ, पेरेंट आहे इथं शेफ सोबत करायचं, कोणासोबत करायचंय, काय करायचंय. आता बघा, जसं मी केलं, नुसतं पेरेंट केलं, दिसतंय, झालं ऑटोमॅटिक. बट
प्रॉब्लेम काय झालाय, हे पुढे जाऊन थांबलाय. मला याला अगोदर इथं व्यवस्थित सेट करायचंय. ओके, आता आपल्याला काय करायची गरज पडली, ह्याला म्हटलं तर तो पेरेंट चाइल्ड. ओके, म्हणजे आपल्याला काहीच करायचं नाही. आता तुम्ही अजून काय इथं घेतलं, असं किती पण लेअर तुम्ही काय करू शकता, पेरेंट करू शकता. जसं की आता मी इथं हे बघितलं, इथं हे लेअर सिलेक्शन असल्यामुळे तर शेप क्रिएट झालेला नाही, मास्क क्रिएट झाला. ओके, आता मी या ठिकाणी काय करतोय, इथं काही सिलेक्शन नाही केलं, इथं शेप घेतो मी सर्कल वाला. ठीक आहे, आणि भाई ओके, ह्या शेपला इथं ठेवला मी, इथून सेंटर घेतला. ठीक आहे, आणि इथं थोडस असं ठेवतोय. याचा कलर खटाखट आपण चेंज करू जरा, थोडासा लाईट. ठीक आहे, याची डुप्लिकेट काढली, इथं ठेवला, थोडासा छोटा. ठीक आहे, याचा कलर थोडासा अजून लाईट. दॅट्स इट. ओके, आता ह्याला अॅनिमेशन करायची गरज नाही. इथं बघा, हे पेरेंट इथून पण करू शकताय. आणि इथं जिलेबीचे आकडे दिले तुम्हाला. जिलेबीचे आकडे नाही हे भाऊ, याला पिकविप पॉइंट म्हटलं जातं. बघा इथं येतं पेरेंट पिकविप. ओके, ह्याला पकडायचंय, वाढायचंय, आणि कोणाला द्यायचंय, शेपला. पकडा, वडा, द्या. ओके, आता इथं बघू शकताय खटाखट झाला. तर हे झालं तुमचा लॉक्स वाला. काय झालं हे, आता याच्यामध्ये आता अजून मजा, अजून थोडीशी मजा. काय मजा, आता हे अॅनिमेशन होतंय याच्यासोबत. मी काय बोललो, चाइल्ड करेल ते पेरेंट करेल का, नाही. चाइल्ड स्वतः पण करू शकतो, पेरेंट्स पण करू शकतो, पेरेंट्सच करणार, चाइल्डचं नाही करणार. समजते, चाइल्ड ला प्रायव्हसी स्वतः पण करू शकतो. अरे हसायला काय व्हायला लागले, अॅनिमेशन बोलतोय मी. ओके, स्वतः पण करू शकतो, पेरेंट्स पण करू शकतो, पण पेरेंट तेच करायला लागेल. समजते. आता मी काय करतोय, हे याच्यासोबत इकडे येतं, दिसतंय, ह्यांचं प्रायव्हसी आहे भाऊ. याला पोझिशन कशामध्ये पण त्याचं स्वतःच अॅनिमेशन करा, काहीच प्रॉब्लेम नाहीये. ओके, जर समजा या ठिकाणी मी ह्या शेपला इथं घेतलं, कंटेंट मध्ये गेलो, इलिप्स मध्ये गेलो, चला हे आपण नंतर बघूयात. ठीक आहे, इथून काय दिलेलं आहे, हे भरपूर काय याच्यामध्ये इतकं अॅनिमेशन आहे ना, की सपोज आपण इथून पॉलिस्टार केला आहे, चला आपण ते नंतर बघूयात. आपण या ठिकाणी मला काय करायचंय, की मला रोटेट करायचं होतं ऍक्च्युली, पण ते रोटेटचं काय प्रॉब्लेम आहे, इथं रोटेट सर्कल असल्यामुळे इथं होणार नाही आपल्याला. काय इथं आपण थोडंसं अॅनिमेशन मागं पुढं करू. ओके, आता हे याच्यासोबत असं येतोय. ठीक आहे, तर मला काय करायचं, थोडस तो लेट यायला पाहिजे. काय यायला पाहिजे, लेट. ओके, तर पोझिशन लेट करेल, पोझिशन ना का स्केल, पोझिशनची शॉर्टकट की पी. ओके, काय काय पी, पोझिशन. ओके, तर इथं मी काय करतोय, इथं तो इथं येतोय ना, कुठे येतोय, इथं येऊन थांबतोय. ओके, तर याला मी थोडस काय करतोय, मागे घेतोय. ओके, तर अगोदर इथं आपण अॅनिमेशन लावूया. ठीक आहे, याच्यामध्ये पण इथं पण पी प्रेस करतोय, पोझिशन, म्हणजे हे या ठिकाणी आलं की इथं यायला पाहिजे. ओके, पण येताना थोडस लेट यायला पाहिजे. ठीक आहे, तर इथं मी काय करतोय,
थोडस दोघांना पण सिलेक्शन करतोय आणि इथून मागं सरकवून घेतोय. ठीक आहे, असं दिसतंय. म्हणजे हे इथं आल्यानंतर तो येऊन थांबेल. पण इथं ते झटका दिल्यामुळे आपल्याला थोडस ते बरोबर वाटत नाही ना, अडकल्यासारखं वाटतंय. मग थांब, इथं आपण काय करूयात, ब्लॉक्स शेप मध्ये आहे ना, या ठिकाणी झटका सुरू होतोय. ओके, तर हे इथं लेट आहे, पण थोडस फास्ट असल्यामुळे ते तेवढं समजणार नाही. बघू काय होतं, जास्त काय समजत नाही ना. चलो ठीक आहे, आपण कलर चेंज करू शकतो यांचा. ओके, इथं कंटेंट मध्ये गेलो आणि इथं इलिप्स मध्ये गेलो, फिल मध्ये गेलो. ओके, आता याच्यामध्ये आपण अॅनिमेशन करू शकतो कलर मध्ये. कुठे, या ठिकाणी इथं येताना हा कलर असेल. ठीक आहे, तर इथं मी हे अॅनिमेशन लावलंय, पोझिशन मी बंद करतोय. ठीक आहे, यू प्रेस केला तर इथं कलर दिसेल फक्त. याच्यामध्ये पण आपण इथं जातोय इलिप्स मध्ये आणि फिल मध्ये. ओके, इथं मी काय करतोय, कलर वरती इथं पण अॅनिमेशन लावलं, यू प्रेस करतोय. ठीक आहे, आता इथं आला तर या ठिकाणी इथं कलर चेंज व्हायला पाहिजे. इथं मी काय करतोय, लाईट येलो. ठीक आहे, आणि इथं काय करतोय, असं. ओके, अजून इथं येतोय मी, इथं आलं की इथं काय करेन मी, थोडासा हे कलर आणि याच्यामध्ये हे कलर आणि याच्यामधला डार्क कलर. ठीक आहे, इथं आलं की इथं आपण कुठला करूयात, हा वाला कलर नाही, हा आहे ना अगोदर, ब्ल्यू मध्ये नाही घेतलं का, ब्ल्यू आणि याच्यामध्ये पण ब्ल्यू आणि याच्यामधला डार्क कलर. इथं बघा तुम्हाला कलर दिसतंय, इथं दिसतंय कोणतं कोणतं आहे. ओके, पुन्हा जे आहे ते मी ह्या दोघांना कॉपी करतोय. ओके, ह्या दोघांना इथं कॉपी केलं आणि पेस्ट आहे तसं. एक एकट्याला करायला लागेल, कॉपी पेस्ट आणि कॉपी पेस्ट. पोझिशन नाही रे भाऊ, पोझिशनला मी बंद करतो, हे वाले. ओके, कॉपी पेस्ट झालं. म्हणजे इथं बघा काय होईल, दिसतंय. तर इथं आपण एक जस्ट कॉन्सेप्ट समजून घेतोय की काय करू शकतोय. ओके, आणि इझी इज पण आपण इथं बघितलं की तो स्मूथ अॅनिमेशन करून देतोय. ओके, तर ह्या दोन गोष्टी मे बी तुम्हाला समजलेल्या असाव्यात आणि याच्या थ्रू तुम्ही काय करू शकता, असे कोणतंही तुमचा लोअर थर्ड अॅनिमेशन क्रिएट करू शकता. म्हणजे असं नावासाठी आपण अजून काही क्रिएटिव्ह केलं नाही, जस्ट आपण हळूहळू पुढे सरकतोय. ओके, तर मे बी तुम्हाला इझी इज काय आणि टॉगल अॅनिमेशन अगोदर पण आपण बघितलं, फोटो मध्ये बघितलं होतं त्यावेळेस. ओके, फोटोंचं काय केलं होतं आपण, स्लाइड शो. ओके, आणि लास्ट लेक्चर मध्ये आपण काय बघितलं, शेप. ओके, मास्क लास्ट लेक्चर मध्ये बघितलं. आणि आज आपण इथं टॉगल अॅनिमेशन प्लस इझी इज या ठिकाणी बघितलंय. तर यांची प्रॅक्टिस करा, असे वेगवेगळे लोअर थर्ड बनवा, वेगवेगळं अजून कुठे यूज करता येतं बघा आणि करून मला दाखवा. ओके, तर या ठिकाणी करूया स्टॉप. नेक्स्ट लेक्चर भेटू नवीन टॉपिक सोबत, तोपर्यंत एन्जॉय. चलो बाय बाय. आता संपलं.